नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आली आहे. सर्व बहिणींसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आली आहे. सरकारने सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वच बहिणी खुश झाल्या आहे. तुम्हाला ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती, फायनली ती प्रतीक्षासुद्धा तुमची आता संपलेली आहे. कारण की सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी करण्यात आली आहे आणि महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची अपडेट असणार आहे. तर बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. दुसरी गोष्ट, KYC बाबतसुद्धा या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. तीही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. म्हणून आवर्जून ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. कारण की KYC बाबतसुद्धा ठिकाणी आनंदाची बातमी आणि महत्त्वाची गुड न्यूज बहिणींना देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सर्व बहिणींसाठी महत्त्वाचा आहे. आणि तुम्हाला ज्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, नोव्हेंबर हप्ता, डिसेंबर हप्ता, तीसुद्धा तुमची प्रतीक्षा आज या ठिकाणी संपणार आहे. कारण की सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी आज या ठिकाणी आलेली आहे. तर बहिणींनो, व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. सर्वात अगोदर तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे. ज्या माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण की 100% ऑथेंटिक माहिती तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळत असते. तर बघा, जास्त तुमचा वेळ घेत नाही, डायरेक्ट मेन टॉपिकला सुरुवात करतो. तर बघा बहिणींनो, महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. आणि ही महत्त्वाची घोषणा काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर बघा, महिला व बालविकास मंत्री कोण आहेत? आदिताई तटकरे यांनी KYC प्रक्रियेमध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्याची केवळ एकदाच संधी देण्यात येणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. तर बघा बहिणींनो, KYC बाबत मी तुम्हाला सांगितलं की गुड न्यूज आली आहे. आणि गुड न्यूज अशी आहे की बघा, KYC प्रक्रियेमध्ये ज्या काही तुमच्या चुका झाल्या आहेत तर त्या चुका दुरुस्त तुम्हाला करता येणार आहे. आणि ही चुका दुरुस्त करण्यासाठी केवळ तुम्हाला एकदाच या ठिकाणी संधी मिळणार आहे. म्हणजेच एकच वेळेस तुम्हाला ही संधी मिळणार आहे आणि हे त्यांनी जाहीर केलेलं आहे. आता बघा, एडिट्स ऑप्शन या ठिकाणी येत नव्हतं. भरपूर बहिणी म्हणतो की सर KYC आमच्या ठिकाणी चुकलेली आहे, आम्ही KYC मध्ये चुकीची माहिती भरलेली आहे, त्यामुळे आमचा लाभ बंद होऊन जाईल, अशा अनेक तक्रारी बहिणी करत होत्या. तर मी सुद्धा ठिकाणी पाठपुरावा केला आणि त्यानंतर ह्या पाठपुरावाला यश मिळालं. आणि फायनली बहिणींनो, KYC मध्ये तुम्हाला आता एडिट्स ऑप्शन आलेलं आहे. म्हणजेच तुमच्या ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुका तुम्ही आता दुरुस्त करू शकता. पण केवळ एकदाच तुम्हाला हे दुरुस्त करता येणार आहे. तुम्ही म्हणाल की सर, माझ्याने चुकी झाली, मी दुरुस्त करते. आणि पुन्हा एकदा तुम्ही म्हणाल की सर, आणखी चुकी झाली आहे, आणखी चुकी झाली आहे. तर असं होणार नाही. केवळ तुम्हाला एकदाच या ठिकाणी ही संधी मिळणार आहे. म्हणून ज्या काही तुमच्या चुका झाल्या असतील तर ते तुम्हाला व्यवस्थितपणे आता एकदाच या ठिकाणी दुरुस्त करून घ्यायच्या आहे. कारण की जर का तुमचा लाभ तुम्हाला सुरू ठेवायचा असेल तर ही शेवटची संधी आहे तुमच्या चुका दुरुस्त करण्यासाठी. ठीक आहे. आता हे KYC करण्याची जी अंतिम मुदत आहे ही कधीपर्यंत आहे? तर ही अंतिम मुदत तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत दिलेली आहे. म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही KYC करू शकता. 31 डिसेंबर ही लास्ट तारीख आहे. आता साधारणतः तुमच्याकडे 15 ते 16 दिवस ठिकाणी उरलेले आहे. तर ह्या दिवसांमध्ये तुम्हाला KYC करून घ्यायचे आहे. ज्या बहिणी KYC करतील त्यांना फायदा होणार आहे, ज्या करणार नाही त्यांचा लाभ बंद होणार आहे. बघा, योजनांच्या बहुतांश लाभार्थी ह्या ग्रामीण भागातील असून KYC करताना त्यांच्याकडून काही त्रुटी होणे नैसर्गिक असल्याने अशा चुका सुधारण्याबाबत विभागाकडे अनेक विनंत्या आलेल्या होत्या. आणि मी सुद्धा ठिकाणी पाठपुरावा केलेला होता, कारण की भरपूर बहिणींनी माझ्याकडे तक्रारी केलेल्या होत्या. पुढे बघा, महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना राबवली जात असल्याने झालेल्या चुका दुरुस्त करण्याची संधी देणे आवश्यक असल्याचं ठिकाणी मत मंत्री आदिताई तटकरे यांनी व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर ज्या लाभार्थींचे पती किंवा वडील हयात नसतील अशा महिलांना स्वतंत्रपणे KYC पूर्ण करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. KYC प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ करण्यासाठी तसेच जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील असल्याचंही मंत्री आदिताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजेच बघा, ज्या महिलांचे पती वारले असतील, त्यांचे वडील वारले असतील तर अशा महिलांसाठी सुद्धा एक नवीन ऑप्शन दिलेलं आहे. त्यांना डॉक्युमेंटसुद्धा जमा करावे लागणार आहे. हे सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तशा प्रकारे तुम्हाला KYC करून घ्यायची आहे. आणि जर का तुम्हाला KYC करता येत नसेल तर आपल्या चॅनलवर तुम्हाला 8 मिनिटाचा एक व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. पुढे बघा, KYC मध्ये सुधारणा करता येणार आहे. आता कशाप्रकारे? तर महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामधील 1,74,00,000 महिलांनी KYCची प्रक्रिया पूर्ण केली आहे. किती? 1,74,00,000 महिलांनी KYCची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र
काही महिलांकडून प्रक्रिया करताना चुकीची माहिती भरली गेली असल्याचं लक्षात आल्यानंतर विभागाने ती दुरुस्त करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी पोर्टलवर लॉग इन करून आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरून दुरुस्ती करून घ्यावी असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. जी काही तुम्हाला चुका झाल्या असतील, ज्या काही तुमच्यानं चुका झाल्या असतील त्या तुम्हाला ठिकाणी दुरुस्त करून घ्यायची आहे आणि एकदाच तुम्हाला ही संधी मिळणार आहे. म्हणून बहिणींनो, ह्या संधीच तुम्हाला ठिकाणी सोनं करून घ्यायचं आहे आणि ज्या चुका झाल्या असतील त्या तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचे आहे. ठीक आहे. हे झाल्याच्यानंतर आता बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्र मिळणार आहे अशी ठिकाणी माहिती समोर आली आहे आणि हे हप्ते तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जमा होणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजेच आजही तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा होऊ शकतात किंवा उद्याही तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा होऊ शकतात. नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला एकत्र जमा करण्याचा ठिकाणी प्रयत्न सुरू आहे. पण जी आलेला आहे त्या जी तुम्हाला फक्त नोव्हेंबरचा हप्ता देणार आहे. आता बघावं लागणार आहे की दोन्ही हप्ते एकत्र मिळतात की फक्त ₹1500 मिळतात. मग 100% तुम्हाला ₹1500 तरी जमा होणार आहे आणि हे पैसे तुम्हाला येत्या 2 दिवसामध्ये जमा होणार आहेत. ही महत्त्वाची अपडेट आहे. तर बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जी महत्त्वाची घोषणा केली आहे आदित्य तटकरे KYC बाबत तीही तुम्हाला दिली आहे आणि हप्त्याबाबतही तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.